स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2015 मध्ये आलेला एक प्रश्न आपण पाहणार आहोत. मॅच द फॉलोइंग. त्याच्यामध्ये बघा, ऑप्टिमिस्ट, अथेइस्ट, मिसोलॉजिस्ट आणि हेरेटिक असे 4 शब्द विचारलेले आहेत आणि जोड्या लावायला सांगितलेले आहेत. ॲक्च्युली हा आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न जो जोड्या लावांच्या रूपाने आलेला आहे. ठीक आहे. पहिला शब्द आहे ऑप्टिमिस्टिक. तर ऑप्टिमिस्टिक म्हणजे कोण की आशावादी, जो कितीही निराशाजनक स्थिती असेल तर त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल असा विचार करतो, तो म्हणजे आशावादी. असा ऑप्शन कुठं आहे तर सी. वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ थिंग्स म्हणजे आशावादी. अथेइस्ट. थेइस्ट म्हणजे कोण की जो ज्याचा देवावर विश्वास आहे असा तो थेइस्ट. आणि अथेइस्ट म्हणजे ज्याचा देवावरती विश्वास नाही असा तो म्हणजे अथेइस्ट. म्हणजे कोण? अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. मिसोलॉजिस्ट. तर आता हा शब्द बघा कसा आलेला आहे. मिसो प्लस लॉगॉस याच्यावरून हा शब्द आलेला आहे. मिसो म्हणजे कोण तर द्वेष. मिसो म्हणजे द्वेष आणि लॉगॉस म्हणजे नॉलेज किंवा तर्क म्हणू शकतो आपण. तर नॉलेजचा द्वेष करणारा असा तो मिसोलॉजिस्ट. द वन हू हेट्स नॉलेज. आणि हेरेटिक. हेरेटिक म्हणजे कोण? द वन हू ॲक्ट्स अगेन्स्ट रिलिजन. धर्म द्वेष्टा, जो धर्माच्या विरुद्ध काम करतो तो म्हणजे हेरेटिक. त्यामुळे इथं करेक्ट ऑप्शन येतो बघा 4. ऑप्शन नंबर 3 हा आला करेक्ट. आता हा प्रश्न करताना हे 4 शब्द तर आपल्याला करायचे आहेतच, पण त्यासोबतच तुम्हाला त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स करणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे, कारण हे शब्द वारंवार रिपीट झालेले आहेत एक्झाम्समध्ये मित्रांनो. आता इथं अथेइस्ट आणि हेरेटिक आपल्याला थोडंसं साम्य दिसतं बघा. नॉट बिलीव्ह इन गॉड आणि ॲक्ट अगेन्स्ट रिलिजन ह्या दोघांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे तर अथेइस्ट म्हणजे कोणताच देव मानत नाही असा तो, आणि हेरेटिक जो आहे पर्सन तो देव मानू शकतो पण कोणत्याही धर्म मानत नाही किंवा ज्या प्रचलित धार्मिक गोष्टी आहेत त्याच्या विरुद्ध जाऊन काम करतो तो म्हणजे हेरेटिक. फॉर एक्झाम्पल बघा, ज्या वेळेला युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचं वर्चस्व होतं त्या काळात गॅलिलिओ नावाचा एक व्यक्ती होऊन गेला, एक सायंटिस्ट होऊन गेला, तुम्हाला माहिती असेल. तर त्यानं काय केलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य जगासमोर मांडलं, जे की त्यावेळेच्या प्रस्थापित धर्माच्या विरुद्ध होतं. त्यामुळे लोकांनी त्याला हेरेटिक ठरवलं. आजच्या युगामध्ये हेरेटिक हा शब्द फक्त धार्मिक या अर्थानं वापरला जात नाही, तर तो सामाजिक, राजकीयदृष्ट्या प्रस्थापित गोष्टींच्या विरुद्ध जो बोलतो, ॲक्ट करतो त्याला देखील हेरेटिक म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीनं अभ्यास करा, शब्दांचा सखोल अभ्यास करा, मुळापर्यंत जाऊन अभ्यास केलात तर याच्यावरती कितीही प्रकारचे प्रश्न आले तर तुमचे मार्क्स जाणार नाहीत.